त्याचबरोबर महेंद्र राजपूत हे सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. नेहमीच आमची विचारपूस त्यांच्या माध्यमातून केलं जातं. साई स्पोर्ट्स टीमचे खेळाडू आहेत. साई स्पोर्ट्सद्वारे आपण जर बघितलं तर आकाश चव्हाण यांना आपण बघतोय. यापूर्वी धरम भोईर यांना सुद्धा आपण त्या टीमद्वारे बघायचो. चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर कधी कधी खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतो. त्यामुळेच काही खेळाडू संघ बदलत आहेत, कारण इम्प्रूव्हमेंट ही फार महत्त्वाची असतं आणि सुधारणा केलेली आहे धरम भोईर या खेळाडूने. मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो, चांगला परफॉर्मन्स त्याचा नेहमीच आपण पाहिलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती करतोय, आपण टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, अन्यथा 3 धावांची पेनल्टी मिळेल तुमच्या टीमला. सुंदर नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन निसर्गाच्या सानिध्यामध्ये केलं गेलंय. आदरणीय सन्मान्य नचिकेतजी घरत साहेबांनी भाई या नावाने प्रसिद्धी त्यांना मिळाली आहे. परंतु भाई म्हणजेच भाईगिरी नाही, खऱ्या अर्थाने त्यांचं एक चांगलं वर्तवणूक आपण पाहिलंय. प्रत्येकाशी बोलण्याची एक वेगळी शैली आहे. काहीतरी करण्याची जिद्द चिकाटी मनामध्ये बाळगून त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि मी कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं की बरेचसे समर्थक जे युवा पिढी आहेत ते त्यांच्या बाजूने त्यांना सपोर्ट्स करण्याकरता तयार होती. नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये ती तयार असते. काल सकाळनंतर आपल्याला शेवटच्या मॅचपर्यंत दिसले नव्हते नचिकेतचे घरत, परंतु त्यांचे जे पाठीराखे होते त्या पाठीराख्याने पूर्ण दिवस हा व्यवस्थितरित्या पार पाडला. त्यांचा सहयोग चांगल्या पद्धतीने लाभलाय. आमच्यासोबत जुळले जात आहेत म्हणजेच रोहित जसवाल आरचे एडिटिंग, आमचे मॅन्युअल स्कोरर तयार आहेत. गेम इज ऑन. पहिला बॉल पडतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन साइडला खेळून काढला बॅटरने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावत आहेत आणि 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावा बॅटर पूर्ण करतोय. विनीत गोलंदाजी मार्गावर होता. सौरभ हा स्ट्राईक इनकडे होता आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतायत. अंकित याने 2 धाव पूर्ण केलेत आणि नॉन स्ट्राईक इनकडे सौरभ. हा चेंडूला खोदून काढले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सटकलाय, निसटलाय आणि हा आलाय खणखणीत चौकार. वेलकम रियाज शेख. आम्ही आपलं स्वागत करतोय. एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांनी परफॉर्मन्स दिलाय या मैदानावर, या विकेटवर. रियाज शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला ते कळताना दिसतील. वही आपण मॅचकडे अमित दुधनाथ हे सुद्धा इथे दाखल झालेत. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला बॅटरने. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावत नाही. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 7. हा चेंडू इनफील्ड वरून उडवलाय. मिड ऑफच्या वरून चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. पाहता पाहता बॅटर पूर्ण करतायत 3 धावा. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 10. स्कोर मूव्स ऑन 10. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 6 षटकांचा मॅच होतोय. सकाळपासूनच प्रेक्षक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. ओ चांगला बॉल, गुड बॉल, डॉट बॉलचा इशारा पंच, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले दीपलव यांच्याकडून आणि स्कोर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संकेत जाधव यांना तुम्ही बघतायत. आता इनपुटवरून चेंडूला उडवलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि बघता बघता ह्या पूर्ण होत आहेत 3 धावा. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत बॅटिंग करताना हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र टीमच्या बिनबाद 13.
विदाउट लॉस. आज बरेच खेळाडू हे आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना दिसतील. 13चा आकडा आला म्हणूनच आठवण झाली. रॉबिन मिन्स हा खेळाडू 13 सप्टेंबर 2002 साली जन्मलेला हा खेळाडू आहे आणि यंदा पहिल्यांदा हा आदिवासी समाजातील खेळाडू थेट IPL मध्ये खेळताना दिसेल. झारखंड येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. गरीब कुटुंबामधून तो आलाय. वडील त्याचे निवृत्त सेना अधिकारी होते आणि नुकताच शुभमन गिल यांनी त्यांच्या वडिलांची भेट घेतली. त्या रॉबिन मिन्सचा आकडा हा 13चा आकडा या ठिकाणी आलाय. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय वैभव आणि त्याचा हा बॉलवर ते पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. मात्र बघा काय आवाज येतोय. परंतु एक लक्षात घ्या, आवाज बसण्याची दाट शक्यता इथे. जास्त प्रेशर आपल्या गळ्यावर देऊ नका, कंठावर देऊ नका. जे काय निर्णय असेल ते दोन्ही टीम करता समान असेल. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर आहे त्या 15 धावा. रिस्पेक्ट करा. जरी तुमचे मित्र असले तरी सध्याच्या मॅच मध्ये पंच आहेत म्हणूनच सर ह्या नावाने जर तुम्ही उल्लेख केला तर आम्हाला खूप बरं वाटेल. ते एक रिस्पेक्ट असेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या पंचांना आपण रिस्पेक्ट द्या, सन्मान करा. तुमच्यापेक्षा वयाने जरी ते छोटे असले तरी या मॅच मध्ये ते तुमच्यापेक्षाही मोठे आहेत हे लक्षात असू द्या. 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 15 रन्स. गोलंदाज तयार. वैभव याचा हा बॉल सरळ बॅटने कळून काढलाय. चेंडू हवेत होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि सभ्यसाची याने हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावर 15. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. मॅनेजमेंटची सूत्र हाताळणारे राज चौधरी या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. नचिकेतची घरत यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना सुद्धा तुम्ही बघत असताय. त्यांनी सुद्धा नचिकेतची घरत यांनी एक हिरा जमा केलाय. कारण एखाद्या हिऱ्याची चमक वाढली ना की त्याच्या जवळ आणखीन छोटे छोटे हिरे जमा होत आहेत. नचिकेतची घरत तसेच आज चमकताना दिसतात आपल्याला. थोड्याच वेळात कदाचित आगमन होईल त्यांचं डे 2 मध्ये, ज्या या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर आहे ती 15 धावा. लागलाय पहिला धक्का आणि दीपेश नावाचा खेळाडू गेलाय. चौथी धाव घेण्याचा विचार. दोन्ही गाड्या एकाच रुळावर. अपघात होण्याची शक्यता, परंतु हा अपघात होता होता वाचलाय. नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय. 1+1 या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धावफलकावरती म्हणजे 17 धावा. 17 इज द स्कोर. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. बघा ना, सुरुवातीला मुखातून काही अपशब्द बाहेर पडले. त्याच्यानंतर दोन्ही बॅटर विकेटच्या मध्यभागी येत आहेत आणि चांगली चर्चा करत आहेत. चांगली स्माइल दिली दोघांनी. धावसंख्या 17. आत वळणारा बॉल. ऑफ ब्रेक चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जयेश पांडुरंग वाडघडे यांचे सुपुत्र जयेश या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरंग वाडघडे जर आपण बघितलं तर आमचे जवळचे मित्र आहेत. पांडू या नावाने त्यांना आम्ही संबोधतोय आणि त्यांच्या आज 3 पुत्र दिसतील. 2 पुत्र सध्या एकाच टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. हा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली 18. पुढचा बॉल इनसाइड आउट करून गॅप मध्ये चेंडूला टाकला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. या 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 21 धावा. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून सलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वेळ वाया जाईल असं काही करू नका. 5 षटकांकरता तुम्हाला कमीत कमी वेळ आहे. 5 षटकांकरता 25 मिनिटं आहेत. त्या 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. शिवतेज स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2024च्या या रणसंग्रामामध्ये 1 सोटी धाव ह्याच दरम्यान पूर्ण केली. बॅटरने दीपेश यांनी 1 धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या वाढली. धावफलकावर धाबा आहेत त्या 22 धाबा. स्वर्गीय ओमकार वाडेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय.
पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफसला ऑन साइडला चेंडूला खेळून काढलं, एक धाव पूर्ण केली. फॉरवर्ड स्कोर लेग मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. रावसाहेब पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 1 गडी बाद 24 धावा, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. जयेश गोलंदाजच्या मार्गावर आलाय. जयेश वारगडे, चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. ह्याच मैदानावर आपण आणखीन एक स्पर्धा बघणार आहोत. गोलंदाजच्या मार्गावर सूरज आलाय. जयेश यांचे बंधूच आहेत सूरज वारगडे आणि त्याला काहीतरी सल्ला देताना दिसतात. ते उजव्या बाजूला आगमन झालंय रावसाहेब पाटील यांचं, त्यांचं मी स्वागत करतोय. शिवतेज स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2024चा हा रणसंग्राम सुरू आहे श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा येथील क्रिकेट मैदानावर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, वाईट बॉलचा इशारा मुख्य पंचाने या ठिकाणी दाखवलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या 25. पुढचा बॉल मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव वेगाने पूर्ण होते. खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचलताना 3 धावा पूर्ण होत आहेत. बघता बघता 4थी धाव सुद्धा होते पूर्ण. 4च धाव मिळतील बॅटर दिपेशाला. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे सध्याच्या घडीला 1 गडी बाद 29 धावा. TCP म्हटलं तर क्लिअरिटीचा बादशाह असं मी म्हणेन. JTC हे सुद्धा खूप चांगले युट्यूब चॅनल आहेत. TCP याने खूप जास्त प्रगती केली आहे. आज बघितलं तर TCP द्वारे आज महेंद्रजी भगत साहेबांच्या नेहमीच आठवण येत असं. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेट मध्ये तैनात होता. पाहता पाहता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत. 3री धाव घेण्याची ओढ होती परंतु अंतिम क्षणी रोखलाय. याच बरोबर या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुल्ली धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 31 धावा 31. अजय भारद्वाज जे डिजिटल स्कोर अपडेटरची भूमिका पार पडत आहेत, त्याच्यानंतर अकेश लांडगे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. शुभम पवार यांना सुद्धा तुम्ही बघतायत. ऑन ड्राईव्ह केला जातोय आणि ऑन ड्राईव्ह वर मिळत आहेत बॅटरला 1च धाव. 1 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 32. आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. काहीतरी त्याने आणलंय आमच्यासाठी. मिडल स्टंपवरचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, डिक्लेरेशन झोन आणि 1च धाव मिळेल बॅटरला. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 33 धावा. पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. त्या टीमने तयारीत राहायचं आहे. बागी बॉईज वर्सेस NG 0777. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी आपण तयारीत राहा. स्विचचा फटका खेळला गेलोय. 1 धाव पूर्ण केली. सुपर ओव्हर मधून फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2.5 बॉलची समाप्ती आणि धावा लागल्या जातात धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 35. 1 गडी बाद 35 धावा. 35 इज द स्कोर. ओहो, दांडी गुल विचित्र फटका खेळण्याकरता गेला आणि पायावर कुऱ्हाड मारली. विकेटचं झाले पतन. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत हासोबा स्पोर्ट्स जुचुंद्रे टीमच्या 2 गडी बाद 35. सच्चा दादाची अदा ही लई न्यारी. हे तुमचं एका मनाचं सच्चा दादाची अदा ही लई न्यारी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. नचिकेत भाई आज सर बघितलं तर चांगलं यशाचं शिखर त्याने गाठलं. प्रत्येक कार्यामध्ये ते पुढे आहेत.
चांगले मित्रपरिवार त्याने जमा केलाय आणि या स्पर्धेचे आयोजनकर्ते म्हणून त्याने मुख्य भूमिका बजावलंय. हवं तर त्यांच्या मनामध्ये आलं असतं तर शिवतेज चषक हे या स्पर्धेला नाव दिलं असतं, परंतु त्याने तसं केलं नाही. आपला सवंगडी, आपला मित्र स्वर्गीय ओमकार वाडेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत आलाय सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता. ह्या चेंडूवर बॅटरला एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 36. बाद झालेले खेळाडू अंकित आणि सौरव. फुल टॉस बॉल आडव्या बॅटचा वापर करून वळवलं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला एक धाव मिळाली. धावसंख्या 37. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. एक धाव महत्वाचे मोलाचे आहे आणि एका धावेला किंमत आहे. विकेटचं पतन. बॅटिंग क्रीज पासून पुढे आला होता खेळाडू दीपेश आणि त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. दीपेशने आपल्या संघाकरता चांगलं योगदान दिलंय. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 37. हे मार्केटला त्याचं नाव झालंय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. हे साऱ्या महेंद्र या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र नाम पूछूस का? न्यू बॅटर इन. आर्यन डबल बॅटर आर्यन आलाय. हवेत आहे चेंडू. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. 4 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 37. गॉन. हे दोस्ती यारी कमून ठेवली ओळखते दुनिया त्याला सारी. दोस्ती यारी कमून ठेवली ओळखते दुनिया त्याला सारी. 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्या 37 धाबा. रावसाहेब पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. दानशूर व्यक्ती आहेत आणि नेहमीच एक चांगलं काम त्यांच्याकडून होत असतं. धावसंख्या धाव फळकावर सध्याच्या घडीला ती झाली आहे 37 धाबा. नवीन बॅटर आलाय मार्मिक पाटील. कर्णधार म्हणून त्यांना आपण दत्ताळी टीमचे कर्णधार पदाची भूमिका अदा करताना पाहिलं. 4थं षटक प्रभावी टाकलं विनीत या गोलंदाजाने. लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. विकेट हॅट्रिकवर आलाय गोलंदाज विनीत. इनसाइड आउट करून मार्मिक यांनी चांगलं शॉट सिलेक्शन केलंय. 1 धाव पूर्ण केली. मिड ऑफ मधून फेकी जाईपर्यंत 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. खूप उशिरानंतर धावफळक आपल्याला वाढताना दिसतोय. धावसंख्या 39. 4 गडी बाद 39 धाबा. 39 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह केला जातोय. सुपर कोर क्षेत्रामध्ये 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटरला. आणि खरं तर ह्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येनेच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट तुम्ही गमावू शकतायत. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फळकावर 41 धाबा. हा सोपा स्पोर्ट्स जुचंद्र टीमच्या. आता पुढील होणारा मॅच आपण बघणार आहोत. बागी बॉईज वर्सेस मॅच असेल यांची 0007 यांची 0777 माफ करा. या 2 टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात भाई पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय सूरज वारघडे. जर आपण बघितलं तर गुहागर या पट्ट्यामध्ये जास्त पाहायला मिळतात. त्याचबरोबर जव्हार मुकाडा या परिसरामध्ये जास्त पाहायला मिळतात. कारण ऑक्शन क्रिकेटच्या ऑक्शन करता मी गुहागर येथे गेलो होतो. त्यावेळेस वारघडे नावाचे बरेचसे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये मला दिसले होते. व या मॅचकडे मार्मिक स्ट्राईक इनकडे आता येतोय. सूरज याच्या पहिल्याच बॉलवर 1 धाव पूर्ण केली.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा होत्या. आता धावसंख्या झाली आहे ती 42. स्ट्राईक इनकडे मार्मिक 4 धावांशी तो चांगली धावसंख्या जमवतोय. इनसाइड आउट करून स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला वळवलाय. 2 धावा मिळतील यात काही शंका नाही. डिक्लेरेशन झोन धावा मिळतात 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 44 44 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 44 धावा. 6 षटकांचा मॅच होतोय. 6 षटकांमध्ये 60च्या आसपास धावफलक जायला हवा. परंतु कॅप्टनच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्ही 50च्या आसपास रोखू बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओ चांगला बॉल, गुड बॉल, परंतु नाही. पंच दिपलव यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेची नोंद होते. अतिरिक्त धावेच्या नोंदीने धावसंख्या 45 45. पुढचा बॉल हा डाऊन द लेग डावे सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा येतोय. सातत्य राखणं फार गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन, मनाची स्थिरता ही तुम्हाला नेहमीच खंबीर बनवत असतं. परंतु इथे खंबीरपणा कमी दिसतोय. पायावर चेंडू आदळतोय आणि हा डॉट बॉल गेलाय. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती 46 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत 5व्या षटकामध्ये. तत्पूर्वी टॉससाठी या बागी बॉईज विपक्ष टीम असेल NG 0777. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, जिथे आपण टॉस करणार आहोत. अक्षयजी साटम आमचे जवळचे मित्र, परम मित्र हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. एक अतिशय चांगले समालोचक म्हणून त्यांचा उल्लेख आपण सातत्याने करत असतो. या मॅच कडे मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड 2 धावा मिळवतोय बॅटर मार्मिक. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावा झाल्यात 48 48. ओ हा चेंडू मिडल स्टंप वर येणार होता. अंतिम क्षणी बॅट मध्ये घुसवली आणि चेंडूला अडवलाय. 1 धाव मिळाली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 49. आजचे व्ह्यूज जर बघितले तर आज क्वालिटी आपल्याला जास्त वर केलेली दिसून येते. ठुके परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्यानंतर इथे 4 धावा होत आहेत पूर्ण. चौकार येतोय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत हासोबा स्पोर्ट जुचंद्रे टीमच्या 53 53 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. पाण्याची व्यवस्था करा. भगवान घरात पप्पाचा आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. आशीर्वाद त्याचे पाठीशी हाय. राज प्रज्वल भावांची नेहमीच लाभली त्याला साथीदारी. राज प्रज्वल भावांची त्याला नेहमीच लाभली साथीदारी. पुढे आपण संपूर्ण गीत ऐकणार आहोत आणि ढिशे आम्हाला अशा प्रकारचे चांगले गीत ऐकवत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. 1च धाव मिळेल. मोठा फटका असला तरी 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 54. गोलंदाजा मार्गावर गोलंदाज आलाय राकेश वाघमारे. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चांगला चेंडू लेग ब्रेक होतोय आणि ऑफ स्टंपच्या जवळून जातोय. पुढचा बॉल वाईड असेल यात काही शंका नाही. धावसंख्या धावफलकावर 55 55. पुन्हा एकदा वाईड बॉल. पंचांचा समांतर इशारा जास्त वेळा येतोय. पुढचा बॉल. चांगला बॉल, गुड बॉल. म्हणजेच 1-2 वाईड चेंडू टाकल्यानंतर एखादा चेंडू बीट करणारा टाकतोय हा खेळाडू. स्ट्रेट खेळला जातोय. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. 1 धाव तो रोखू शकत नाही. 1 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 57 धावा. 4 गडी बाद 57. शेवटचे 2 बॉल शिल्लक. मदत करतायत असं वाटतंय या षटकामध्ये राकेश वाघमारे.
हो पुन्हा व्हाईट बॉल 4 बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या वाढतच चालली आहे. धावसंख्या झाली आहे ती 59. हो सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळत आहेत. दुसरे तिसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि बरोबर 3 धावा होत आहेत. पूर्ण 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 62. आदरणीय किशोरजी गुरव यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय श्रद्धांजली चषक 2024 मध्ये. वेलकम वेलकम वेलकम. स्लॉक करायचा होता चेंडूला. बॅटर मार्मिक याला 1 धाव तो पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा विचार होता. किती वेगाने धरम धावतोय. मला वाटतं मॅरेथॉन मध्ये जर उतरला ना तर नक्कीच आपल्या या चंद्रपाडा गावचं नाव लौकिक करेल हा खेळाडू. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला स्कोर इज 63. 64 धावांचं टार्गेट असेल. 64 धाव संख्येचा पटला कसं काय केलं असेल याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण टॉस कडे वळणार आहोत. बागी बॉईज वर्सेस मॅच आपण पाहणार आहोत. बागी बॉईज वर्सेस NG 0777 असा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. दुसऱ्या इनिंग मध्ये 64 धाव संख्येचा पटला कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे आणखीन एक उभरते समालोचक अक्षय साटम यांना. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. हॅलो. बागी बॉईज आणि NG 0777 बागी बॉईज पर्यटनगर. बागी बॉईज टीम का कप्तान आइए. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. बॅट्समॅन पाठवून द्या. सुपरस्टार स्वराज्य 11. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. दुसरा दिवस आज या स्पर्धेचा. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम रावसाहेब पाटील ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय.
त्यांचा हार्दिक आभार. शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा आयोजित श्रद्धांजली चषक ओमकार वाडेकर स्वर्गीय त्यांना वाहिली जाणारी ही श्रद्धांजली. आणि आज पासून आपण बघणार आहोत ओरिजिनल टीम्स. जे खेळाडू ज्या संघामध्ये खेळतात तेच कंटिन्यू खेळवले जातील. कोणताही अतिरिक्त खेळाडू इकडच्या संघाचा किंवा तिकडच्या परिसरातील घेतला जाणार नाही. हे नियम आहेत या स्पर्धेचे. ओरिजिनल टीम म्हणजे ओरिजिनल टीम. जे मागील स्पर्धेमध्ये तुमचे जे संघ खेळल्यात खेळाडू फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आकाश चव्हाण मला वाटते ओपनच्या संघातून आले असतील. आज वेगळेच अपील केले. अपेक्षा देखील नव्हती आम्हाला. आणि जो एक्स्ट्रा मेंबर आहे कंपल्सरी बसणं आवश्यकता आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. निलेश भाई बसा पॅव्हलियन बॉक्समध्ये. सांगितलं होतं आयोजकांना त्यांनी. आणि अशी पॅनल्टी फक्त आपण सांगतो नावं पोचली तर ओके आहे, बाकी खेळाडू नसला चालेल. नावं तुमची येऊ द्या. आणि त्यांच्या अगोदरच शॉर्ट प्लेयर्स आहेत. या निलेश भाई अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गणराला वंदन करून आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला मॅच श्रद्धांजली चषक 2024 जिंकायला टार्गेट आहे 64 धावेचं. 6 ओव्हरचा मॅच. कमी प्रमाणामध्ये अंडर क्रिकेटमध्ये 6 ओव्हरचा मॅच पाहायला मिळतो. देऊया दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल खरा बॉल. पहिला बॉल स्क्वेअर कट ड्राईव्ह केला जातोय. 2 धावा कंप्लीट. नो +2 टोटल 3. खराब प्रदर्शन गोलंदाजी करत असताना मिस्टर सौरभ हा बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. 3 धावा. वन मॅन आर्मी नचिकेतजी घरत यांची स्पर्धा. स्लॉट मध्ये चेंडू दिलाय. भिरकावून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर वन बाउन्सने चेंडू निघून गेलाय. सीमारेषी पार. येतोय चौकार. सात धावा फलकावरती स्वराज्य चंद्रपडा हा संघ मला वाटते मागील स्पर्धा इथेच गाजवली होती आणि विजेतापद हासिल केलं होतं. या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे. म्हणजेच होप्स वाढले असतील आणि त्या अनुषंगाने संघाची बांधिलकी गेले. आकाश चव्हाण, त्यानंतर सूरज, धरम असतील, राकेश असतील, चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहे. यावेळी आतमध्ये वळाला आहे चेंडू. म्हणूनच बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. बाहेरून जी आरडाओरडा होते ना तिथे कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लूज होतो खेळाडूंचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. गॅप मध्ये आहे. मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी शुभागमन झालंय. पद्माकर काशीनाथ म्हात्रे, पदा मामा तुमचं हार्दिक स्वागत. 10 रन 3 बॉल. दांडी गोल. इथे मात्र हा चेंडू फ्लॅट मारायचा होता. फुल टॉस बॉल लेग स्टंपवर ऑफ स्टंपवर पिचिंग केला आणि इथे मात्र दांडी गोल. विकेट डाऊन.
जयकारा त्याच्या नावाचा जय जयकारा ठाकूर बाबा खंबीर आहे दादांच्या साथीला ठाकूर बाबा खंबीर आहे दादांच्या साथीला थँक्यू. वेलकम स्वामी. चार बॉल 10 रन्स 1 विकेट. आकाश चव्हाण चांगले बॅटिंग करतोय तर बॅटरने फुलटॉस बॉल बीट केलाय आणि हा चेंडू मात्र स्टंप वरती आढळला. विकेट गेलाय 4 बॉल मध्ये. आज नायगाव पूर्वपट्टीचे 8 संघ आणि त्यामधून 1 संघ वरती येईल. 4 बॉल 10. चांगला ड्राईव्ह. मार्मिक आहे बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. 11 धावा 5 बॉल. 6 ओव्हरमध्ये संयम, 6 ओव्हरमध्ये पार्टनरशिप, 6 ओव्हरमध्ये सुरुवातीचे 3 ते 4 ओव्हर गेम फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न असतो आणि शेवटच्या 2-3 षटकामध्ये नक्कीच हाणामारी केली जाते. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. 12 धावा. वेलकम पांडेजी, दुबे जी. आज 12 बजे आप आए हो. चांगला फटका आहे ऑन दी अप. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धाव्याने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. 14 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जाऊया आमच्या अप्रतिम डीजे मास्टर करी डिस्क जॉकी शक्ती. समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला आला आला समाजसेवक नचिकेत. थँक्यू. बागी बॉईज अंतिम पुकार. शेवटचा कॉल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. NG 0777 वर्सेस बागी बॉईज. लगेच टॉस साठी आपले कॅप्टन्स येतील. बॉलरचं नाव नीट सांगा. आर्यन. पप्पू घरी असशील. क्रिकेटमध्ये प्रॉपर नाव सांगा. फोर्टीन रन्स ऑन दी बोर्ड. खराब चेंडू. इतका खराब कालच्या आणि आजच्या दिवसातला म्हणजे 2 दिवसामधला सगळ्यात खराब चेंडू कोणता असेल तर हा. पप्पू पास होईल का बघूया. आर्यन ज्याला प्रेमाने पप्पू बोललं जातं. या बागी बॉईज. मला वाटते टायगर श्रॉफचे भरपूर फॅन असतील. बागी पिक्चर त्यांचा होता. निर्धाव चेंडू. 15 धावा. टार्गेट 64 आहे. चांगला फटका. 1 धाव. मिड ऑफला दीपेश. 1 धाव्याने धावपळक. 16 धावा. TCP लाईव्ह दी सिनेमॅटिक पिक्चर यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण 2160. ही क्लॅरिटी आणि इथे मात्र जबरदस्त कॅच. विकेट डाऊन. आकाश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. NG 000777 आणि बागी बॉईज बोथ कॅप्टन्स प्लीज कम टॉस बॉक्स. टॉस केला जाईल. रावसाहेब पाटील 2500 रुपये ज्यांच्या वतीने आल्यात त्यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. रावसाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करणार होतो. काही कारणास्तव इथे उपस्थित नाही आहेत. जाऊया स्वामी यांच्या शुभ हस्ते टॉस उडवूया.
चांगला फटका, एक धाव आणि इथे धोक्याचे संकेत, रन आउट. टॉस बॉक्स मध्ये आपण कॅमेरा देखील फिरवणार आहोत. थैंक यू. दोनों टीम 12 ओवर का मैच रहेगा. पहली इनिंग 6 और दूसरी इनिंग 6. टॉस बॉक्स मध्ये स्वामी आहेत. टॉस झालाय आणि लगेच कॉल केला बाटला बॉयनी आपल्या प्लेयर्सला. बागीबाईज फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वेगळी ऍक्शन केली फिल्डिंगला. Won the toss, Baggy boys choose to ball. यावेळी पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा एक धाव. एका धावाने धावपळक पुढे सरकले. 18 धावा. आरजे एडिटर आज या संघामध्ये वर्णी लागली नाही मला वाटते. कदाचित परफॉर्मन्स थोडा वीक असल्या कारणास्तव स्वराज्य संघामधून त्यांना थोडासा रेस्ट दिलाय. एक धाव. एका धावाने धावपळक 19 धावा. 2 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती 19 धावा. 64चा पाठलाग करत असताना धावांची गरज आहे. 24 बॉल 45 धावा जिंकण्याकरता. 24 चेंडूमध्ये 45 धावेचं आव्हान. ऐकूया एक सुमधुर संगीत. येऊया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, पाहत राहा. श्रद्धांजली चषक 2024. स्वभाव पटला मनात ठसला भक्ताच त्याला. स्वभाव पटला मनात ठसला भक्ताच त्याला. आला समाजसेवक नचिकेत घरत नाही गावाला. आला आला समाजसेवक नचिकेत घरत नाही गावाला. आला समाजसेवक नचिकेत घरत नाही गावाला. आला समाजसेवक नचिकेत घरत नाही. नचिकेत घरत नायगाववाला शिवतेजचे संस्थापक NG एंटरप्राइजेस आणि त्यांची जी स्पर्धा वन मॅन आर्मी नचिकेतजी घरत भाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली शिवतेज परिवार यांच्या मार्फत आपण बघतोय आयोजित केलेली श्रद्धांजली चषक ओंकार वाडेकर यांना समर्पित केलेली ही श्रद्धांजली चषक आपण बघतोय. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक 20. पुन्हा एकदा यावेळी फ्लिक केला होता. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. चुकी केले फिल्डरने. एक धाव जाते तिथे अडवण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा. 2 धावेने धावपळक पुढे सरसावले. 22 धावा. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसूनच मॅचचा आनंद घ्या. तिथून आरडाओरडा करा. पुढे येऊ नका कोणी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने एक धाव. एका धावेने धावपळक पुढे सरसावले. येऊन पोचले 23च्या घरामध्ये. 23 रन्स. प्रेक्षकांकरता संजीवनी आहे. पारितोषिक आहे. काळ्या पडद्याच्या बाहेर कॅच घ्या. 100 रुपये घेऊन जा आयोजकांच्या माध्यमातून. शिवतेज परिवाराच्या माध्यमातून. आयवा जेल ऑडियन्स कॅच. यावेळी OUT कारण की पाय जो होता पुढे होता आणि रेशीवर जरी असता तरी आउट असता आणि इथे तेच घडलंय. वाईड आहे अंपायर. वाईड अँड स्टंपिंग. आणि इथे हसन जी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम. नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं त्यांना आपण. त्यांचं स्वागत. आकाश चषकाचे प्रणेते नवनाथजी कदम भाऊंचं होते शुभागमन. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम नवनाथजी कदम भाऊ. आपलं हार्दिक स्वागत. येत्या 9 मार्च तर फिक्स डेट आहे आणि काही संघ जर व्यवस्थित आले तर 2 दिवस ती स्पर्धा किंवा 1 दिवस तर निश्चित रूपाने आकाश चषक नाईटची स्पर्धा. वेलकम नवनाथजी कदम. आपलं हार्दिक स्वागत. 24 धावा 4 गडी बाद. 2.2 चेंडू.
हॅलो, एका धावाने धावलक 28 धावा. विचार केला तर 4 बॉल फेकून झालाय. 6 ओव्हरचा गेम. धरमभोईरने मागील स्पर्धेमध्ये चांगला करम केला आणि आपल्या संघाला विन केलं होतं. 6 बॉल 10 धावा करून दिल्या नव्हत्या. 3 धावा मला वाटतं आरजे एडिटरनी त्यांची व्हिडिओ देखील टाकले असेल कदाचित. आता 25 रुपये पहिला पेड झाले नाही, त्या कारणास्तव ती व्हिडिओ अपलोड झाली नाही. ह्यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. एवढं डिमांड येत चालले आरजे एडिटरला. काल देखील एक्स्ट्रा कव्हरची व्हिडिओ निशान मात्रेने पोस्ट केली होती आरजे एडिटर आणि 50 रुपये आता त्यांचा पॅकेज झाला आहे. पर व्हिडिओ 50, म्हणजे सस्ती नशा सस्ता एडिटर आरजे एडिटर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 धाव. एका धावेवरच समाधान. 3 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती 31 धावा. येणारे 18 बॉल 33 ची गरज. 18 बॉल 33 धावेंची गरज. 18 गेंद 33 का टार्गेट रहेगा. कमान डीजे. थँक यू. 18 बॉल 33 ची गरज. 33 रन्स नीड्स टू विन इन 18 बॉल्स. कंपल्सरी चेसिंग. 9 खेळाडू असतात आणि 6 ओव्हर तुम्हाला दिलेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. धरमभोईर पुन्हा एकदा. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव डोक्याचा असते मात्र इथे 1 धाव. काय अंपायर आऊट तर नाही. 1च धाव. धरमची रिॲक्शन आम्ही बघतोय. 17 बॉल 32 ची गरज. डगआउट मधून निलेश भाई लगेच वरती आले असते. ह्यावेळी वाईट बॉलचा इशारा. एक वेगळी ऍक्शन आहे. जो 30+ ला आपण सांता क्लॉजला चालतो तशा प्रकारे अंपायर वाईट देत आहेत. विप्लव जे नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला होता तेच अंपायर आहेत. विप्लव नजीमुल्ला. फुल टॉस बॉल आउट ऑफ द पार्क. गेंद को भेज दिया तारामंडल में, लेकिन 1 ही रन रहेगा. तारामंडल सध्या कमी पडला इथे, कारण की लेफ्टीला ऍडव्हान्टेज कमी आहे. 1च धाव जर इतक्या जोराने मारायचं तर आरामात फक्त स्लॅश करा बाजूला. 1 धाव आरामात भेटेल. 1 धावेने संतुष्ट असेल बॉलिंग करणारा संघ. 16 बॉल 30 ची गरज. कधी कधी मॅच जितका सोपा वाटतो तितका कठीण बनून जातो. म्हणून या मैदानावर सहजरित्या चौकार षटकार लागत नाही. वाईड बॉल आणि कुठेतरी अंगावरचा प्रेशर कमी करण्याचं कारण पुढे गेला, मागे पळून सुद्धा पाहिलं नाही बॅटरने. एसटीजीच्या माध्यमातून विकेट गेला आहे. 5वा गडी बाद. वाईड बॉल. थँक यू. इथे समजवलं जात आहे रियाज शेख. मला वाटते रियाज आहे तर काहीतरी होईल. 5 विकेट गेल्यात. कुठेतरी राकेश वाघमारे येणं गरजेचं होते का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण की शेवटपर्यंत जर विकेट जात राहिले आणि एक जोडी उरली शेवटची तर दबावमध्ये असेल. 16 बॉल 29. आणि कधी कधी स्ट्रॅटर्जी बरंच काही म्हणून जाते क्रिकेटमध्ये. कोणता खेळाडू कोणत्या रँकिंगला येणं, कोणत्या सिच्युएशनला येणं. 16 बॉल 29 ची गरज अंकित. विनीत कशा प्रकारे बॅटिंग करेल. दबाव असेल, प्रेशर असेल या एंडला खेळत असताना. त्या स्थितीमध्ये आहे. बघूया. 16 बॉल 29 ची गरज आणि गोलंदाज आता आर्यन पप्पू पास हो गया. चांगला चेंडू. फुटवर्क दिसला नाही. डॉट बॉल. 15 बॉल 29 ची गरज. आकाश चव्हाण तिथून इन्फॉर्मेशन करतोय. हेच जर आकाश चव्हाण आऊट झाला नसता
तर कदाचित वेगळं चित्र असतं. अंपायर मोबाईल आपला ठेवायचा आहे. एक वाईट वाट लावून टाकेल तुमची. 15-29. चांगला फटका आहे. एक धाव. आता धरमवरती पूर्ण जिम्मेदारी. कोणते करम धरम करेल. एकही काना वेलेंटी मात्रा नसलेलं नाव म्हणजेच धरम. चांगला फटका आहे. एक धाव. 13 बॉल आणि 27 ची गरज. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा दीपेश. चांगली फिल्डिंग. इथे बॅटर आपल्या अंगावरचा काळ काढलाय की काय हेच म्हणायला लागेल. येणारे 12 बॉल 26 ची गरज. ऐकूया सुंदर संगीत. 12-26 हे मॅच ची स्थिती. आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला. आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही गावाला. आला आला समाजसेवक नचिकेत घरात नाही. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल 26 ची गरज. आणि जर विचार केला गल्ली क्रिकेट, घरचं क्रिकेट आणि टुर्नामेंट खेळणं भरपूर फरक असतो. घरच्या क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू चांगला परफॉर्मन्स दाखवतो. ज्यावेळी टुर्नामेंट असते त्यावेळी वेगळा प्रेशर असतो. आणि मागून आपण बरंच काही बोलू शकतो. मैदानाच्या आतमध्ये मात्र ज्याच्यावरती जी स्थिती आहे, जो प्रेशर आहे, तो त्याच खेळाडूला ठाऊक असतं. इकडून बरेच अंदाज आपण करू शकता. इथे षटकार आला पाहिजे होते, इथे 2 धावा आले पाहिजे होते. मात्र इथे बॅटरने केलेली जी कृती होती तिथे स्पष्ट दिसला बॉडी लँग्वेज की तो दबावमध्ये होता, प्रेशरमध्ये होता. 12 बॉल 26. अंडरमचे 2 चांगले खेळाडू मैदानाच्या आत. 12-26 म्हणजेच 4 षटकार 12 बॉलमध्ये पॉसिबल आहे. हसन मात्रे सध्या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये गेलेत. महत्वाचा कॉल आला होता विप्लव यांना. चांगला फटका. एक धाव. दुसरे धावेचा प्रयत्न नाही. दीपेशचं कौतुक करेन. या मैदानाचा अंदाज आलाय. 11-25 मॅचची स्थिती. काही संघ आहेत ज्यांचं आवडतं मैदान आहे ऐतिहासिक मैदान श्री सिद्धिविनायक मैदान, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला हे मैदान उपलब्ध करून दिले, त्यांचा आभारी आहोत. यावेळी दांडी गुल होईल की नाही अंपायर डिसिजन. NOT OUT नॉट आउट. मला वाटते मागून जो आहे एसटी रक्षक चला थर्ड अंपायर घेतलाय. फक्त स्टंपच्या बाहेर बॉल गेलाय की नाही बघूया आपण. स्टंपला जर स्टंपला बॉल लागला असेल तर आउट आणि नसेल लागला तर नो बॉल असेल. बघूया. फेअर डिलिव्हरी. चला खाली पडला बॉल. तिथे स्टंपच्या अगोदर बॉल पडला, नंतर पाय जो आहे एसटी रक्षकाचा तो बॉलवर लागला आणि बॉल लागला स्टंपला. बॅटर क्रीजमध्ये सुखरूप होता आणि बाहेरचे जे आहेत त्यांना सूचना आहे की मैदानात कोणताही डिसिजन अंपायर आहे ते देतील. बाकीच्यांनी काहीच सांगू नका प्लीज. डॉट बॉल आल्यानंतर काय प्रेशर. 10 बॉल 25 हे टार्गेट. चांगला फटका.
फोर्स केलंय, ही कॅच कॅरी केलंय आणि धरमला आता परतावा लागलाय बॅक टू द पवेलियन. 9 बॉल 25 ची गरज. 9-25 आणि 7 विकेट गेलेत. 7 लास्टचा विकेट असेल. 9 प्लेयर्स असतात. लास्ट विकेट. म्हणून या अगोदर राकेश उशिराने आला आणि बाकीचे बॅटर्स आहेत ते 6 ओव्हर मॅच ठेवलाय. तिथपर्यंत खेळायचं असेल तर तुम्हाला खालून ड्राईव्ह करणं गरजेचं होतं. 9 बॉल 25. दबावमध्ये फटके प्रत्येक सीमारीच्या बाहेर जाईल असं नाही आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. जास्त फोकस असेल की राकेशला स्ट्राईक एंडवर आणायचं आणि कोणत्याही प्रकारचा विकेट इथे स्वीकारली जाणार नाही स्वराज्य 11 चंद्रपाडा संघाकडून. मात्र गोलंदाजी करणारा संघ हेच विचार करतोय.